नमस्कार, मी दीपाली. सर्वांना शुभ सकाळ. तर आज माझ्या सासरमधला लास्टचा दिवस आहे आणि लास्टच्या दिवशी आमच्या गार्डनमध्ये थोडेसे शॉर्ट्स बनवायचे आम्ही ठरवलं. ते सकाळीच आलेले आहे. गार्डनमध्ये भरपूर अशी फुलं काढलेली आहेत आणि तुम्ही वातावरण पाहू शकता. भरपूर असं पाऊस झालेला आहे काल रात्री पण. लगातार 2 ते 3 दिवस झालं पाऊस होतोय आणि आता वाजलेलं आहे 9 वाजता आलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 8 जरी वाजल्या तर ऊन कडक पडत होतं, परंतु पाऊस झाल्यामुळे आता वातावरण खूप छान आहे, मस्त वाटते. आणि अशाच वातावरणामध्ये व्हिडिओ बनवायचं मन झालं. घरामध्ये भरपूर अशी कामं आहेत तरी पण वेळ काढून व्हिडिओ बनवण्यासाठी आज आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि भरपूर अशी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही नक्की पहा. चला, मी फुलं काढून घेते. ही फुलं काढलेली आहेत आणि याचा एक मस्त असा गजरा बनवून केसांमध्ये परिधान म्हणजे केसामध्ये घालणार आहे. चला. आणि एक महत्वाची गोष्ट, आमच्या गार्डन मधलं हे मोगऱ्याचं झाड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. मला तर भरपूर आवडते. दररोज एवढी याच्यापेक्षा जास्त ही टोपली भरून फुलं रोज निघतात. रात्री काढलेली. आणि माझी इच्छा एवढी होते, मुंबईला म्हटलं की छोटासा जरी हार घ्यायला गेला की त्याची किंमत 30 आणि 40 रुपये असते आणि आमच्या गार्डन मध्ये फ्री मध्येच फुलं असतात. परंतु गावी आम्हाला तिथे गजरा घालायचं म्हटलं तर 30 आणि 40 रुपयाचा एवढासाच गजरा घ्यावा लागतो. तर आता काही दिवसातच वटपौर्णिमा येत आहे, तर माझ्या मनामध्ये भरपूर अशी इच्छा होते की हे गजरे फुलं घेऊन जावे आणि गजऱ्याचा हार बनवावा. किती फुलं आहेत खाली पण तेवढेच सांडले. असा घेर झालाय. तर या ठिकाणी आमच्या गार्डन मधले जे मोगऱ्याची फुलं आहेत ती मी तोडून आणलेले आहेत आणि त्याचा गजरा बनवते. हा गजरा बनवताना मला खरंच खूप छान वाटतंय. फोटो काढले की व्हिडिओ पण काढला. बागों में बहार है. मस्त वाटत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तयार झालेली आहे. तयारी अगोदरच केली, परंतु गार्डन मधली मोगऱ्याची वासवली फुलं नेऊन मी असं सुंदर असा हार बनवला, म्हणजे फुलाचा गजरा बनवलेला आहे. तर खूप छान वाटते हा गजरा केसामध्ये घातल्यानंतर मला, कारण आमच्या स्वतःच्या गार्डन मधली ही गजऱ्याची फुलं आहेत आणि घालण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच आहे. तो मला शब्दातही व्यक्त करता येत नाही. आणि हा मी केसांमध्ये घातलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्स करे मला नक्की कळवा. जबरदस्त. सकाळी गार्डन मधली फुलं काढून हा बनवलेला आहे गजरा. चला आता मी शॉर्ट्स बनवून घेते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटमधून मी काय खरेदी केले ते तुम्ही काही पाहिलं असेल, परंतु अजून काहीतरी मी खरेदी केलेलं आहे ते माझ्या सासूबाईसाठी आणि माझ्या मम्मीसाठी. तर ते तुम्हाला मी दाखवलं नव्हतं, तर काही वेळातच दाखवणार आहे. कारण मी खरेदी अगोदरच केली, परंतु गावी मी आत्ता आलेले आहे 5-6 महिन्यानंतर, म्हणजे 1 वर्षानंतरच, आणि खरेदी 5-6 महिन्या अगोदर केलेली. तर मी माझ्या सासूबाईंना काय देणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान दाखवेनच. तर व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल. तर मम्मीला जर ते गिफ्ट दिलेलं आहे परंतु सासूबाईंना द्यायचं आहे, तर चला व्लॉग कंटिन्यू करा, तेव्हा तुम्हाला कळेल गिफ्ट काय आहे. ओके. तर आताच मी गार्डनमध्ये भरपूर असे शॉर्ट्स बनवून झालेले आहे आणि शॉर्ट्स बनवतानाच तुम्हाला मी सांगितलेलं की फर्स्ट पेमेंट म्हणून मी काय खरेदी केलेलं आहे तुम्हाला कळलंच असेल, दाखवलंच आलेलं आहे. परंतु काही गोष्टी म्हणजे ज्या मी माझ्या सासूबाईसाठी आणि मम्मीसाठी जे काही खरेदी केले ते तुम्हाला दाखवलेलं नव्हतं. तर आज मी डायरेक्ट सासूबाईला म्हणजे देणार आहे, कारण 4-5 महिन्यापूर्वी खरेदी केली परंतु मला गावी यायला जमलं नाही. तर आत्ता मी सुट्टीला गावी आल्यामुळे त्यांना मी माझ्यातर्फे म्हणजे फर्स्ट पेमेंटमधून जे गिफ्ट घेतलेलं आहे, कारण जास्तीत जास्त माझं जे यूट्यूबचं जर्नी आहे त्याच्यामध्ये माझ्या सासूबाई आणि माझ्या मम्मीचा जास्तीत जास्त हात आहे आणि त्यांनी मला भरपूर असं सपोर्ट केलेला आहे. तर त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट फर्स्ट पेमेंट मधून ते घ्या आमच्यातर्फे.
छोटस गिफ्ट. खोला तुम्हीच खोला. तर ही पैठणी ही पेशवाई साडी आहे. तर ही आम्ही खरेदी केलेली आहे कल्याण मार्केट मधूनच. तुम्ही पाहिला असेल, मग कल्याण मार्केटचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजेलच. तिथूनच आम्ही ही खरेदी केलेला आहे. आणि मम्मीला आणि आईला सेमच कलर घेतलेला आहे दोघींनाही. तर कारण माझी म्हणजे माझ्या मिस्टरांची वगैरे भरपूर इच्छा होती, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी त्यांच्यासाठी घ्यायची. त्यामुळे हे घेऊ शकता. तर कसं वाटलं हे छोटंसं गिफ्ट आमचं, तर कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आई तुम्हाला आवडली का साडी? आवडली. तर आईंकडे आमच्या हा ब्ल्यू कलर नव्हता, ब्ल्यू कलरची साडी आईला हवी होती. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की ब्ल्यू कलरच घ्यायचा. आणि हा कलर तुम्ही पाहू शकता, खरंच खूप छान दिसतोय आणि भरपूर अशी शाईन आहे. 2 कलर, आपण जर उन्हामध्ये ही साडी परिधान करून गेलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर दिसतील. म्हणजे फिरता कलर आहे हा. चला, तर इथेच आपला हा व्लॉग आहे तो थांबवते. आणि आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि खरंच आईंचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम, त्याच्यामुळे आतापर्यंत मी जे पोहोचलेले आहे. आई आशीर्वाद द्या. तर आतापर्यंत तुमच्या सहकार्यानेच मी इथे पोहोचलेले आहे. इथून पुढेही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आपल्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तुमच्या आशीर्वादाने. तर इथून पुढे असाच सपोर्ट आपल्या चॅनलला राहू द्या अशी मी आशा करते. आणि आज 8 जून आहे आणि आज 15,500 सबस्क्रायबर म्हणजे आपली फॅमिली कंप्लीट झालेली आहे. तर हा व्लॉग येण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण इथे गावाकडे भरपूर असा नेटचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा इथून पुढेही. आणि तुम्हाला जे व्हिडिओ हवे असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये म्हणजेच कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला हवे तशी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. चला, इथेच आपला हा व्हिडिओ थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग बरोबर. बाय बाय.